नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मे महिना हप्ता वाटप संदर्भात माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। दिव्यांग बांधवांना हप्ता जमा झालेला आहे, मात्र इतर लाभार्थ्यांना हा हप्ता कधी जमा होणार आहे या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। सुरुवात करण्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व नवीन अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। चला मग सुरुवात करूया। तर पहा, दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये 2,500 रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2,500 रुपयाचे 2 मेसेज लाभार्थ्यांना आलेले आहेत। आता हे 2,500 रुपयाचे 2 मेसेज म्हणजे 5,000 रुपये जमा झालेले आहेत दिव्यांग बांधवांना। पण हे 5,000 रुपये नेमके कोणत्या दिव्यांग बांधवांना जमा झालेले आहेत? सरसकट हे 5,000 रुपये जमा झालेले आहेत का? तर नाही। पहा, ज्या दिव्यांग बांधवांना मागचा हप्ता आलेला नव्हता अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी मे महिन्यामध्ये 2,500 रुपयाचे वितरण दोनदा झालेलं आहे। मागचा महिना आणि चालू महिना वाटप झालेला आहे का असा प्रश्न विचारला जात आहे। परंतु पहा, यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा गरजेचं आहे जाणून घेणं, ते म्हणजे मार्चचे सुद्धा बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत। मग मार्च आणि एप्रिलचा हप्ता आहे का, एप्रिल आणि मेचा हप्ता आहे हे मात्र स्पष्टीकरण झालेलं नाही। अशातच आता दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये चला एक हप्ता सोडता 2 हप्ते जमा झालेले आहेत, परंतु इतर लाभार्थ्यांचं काय? इतर लाभार्थ्यांना नेमका कधी हप्ता जमा होणार हा त्यांचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर पहा। आता ज्याप्रमाणे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग बांधवांना या महिन्यामध्ये मेचा हप्ता लवकर वाटप झालेला आहे, त्या अगोदर एप्रिलचा हप्ता इतर लाभार्थ्यांना अगोदर जमा झालेला होता। म्हणजेच कोणत्या लाभार्थ्यांना? माझ्या विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांना एप्रिलचा महिना अगोदर जमा झाला, हप्ता अगोदर जमा झाला आणि त्यानंतर मग दिव्यांग बांधवांना या ठिकाणी पाहू शकता 30 एप्रिल रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता। त्या अगोदर 30-29 तारखेला वितरण झालं होतं एप्रिलचं आणि 30 तारखेला एक शासन निर्णय आलेला होता, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। हाच तो शासन निर्णय आहे जो शासन निर्णय दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला होता आणि त्याच शासन निर्णयामध्ये दिव्यांग बांधवांना मे हप्ता वाटप करण्यासाठीची परवानगी देण्यात आलेली होती किंवा निधी जो आहे तो मंजूर केलेला होता। अशाच पद्धतीने इतर लाभार्थ्यांसाठी सुद्धा दिव्यांग सक्षमीकरण विभाग नाही तर सामाजिक न्याय विशेषसहाय्य विभागांतर्गत शासन निर्णय निर्गमित होणं अपेक्षित आहे, शासन निर्णय येणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर मग पोर्टलवर तारीख येणार आहे। सद्यस्थितीला अशा पद्धतीची कोणतीही माहिती आलेली नाही। आता डायरेक्ट शासन निर्णय येणार आहे, शासन निर्णय आल्यानंतर आपल्याला पाहण्यास मिळेल निधी मंजूर झालेला आहे आणि मग तारीख पडेल पोर्टलवर आणि तिथून पुढे लाभार्थी महिलांना म्हणजे विधवा महिला भगिनींना, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी या सर्व लाभार्थ्यांना हप्ता जो आहे तो वाटप होईल 1,500 रुपयाचा। यामध्ये महत्त्वाचा मुद्दा, ज्या लाभार्थ्यांना एप्रिलचा 1,500 रुपयाचा हप्ता जमा झालेला नव्हता, विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांपैकी जर कुणाला हप्ता जमा झालेला नसेल तर त्यांच्यासाठी सूचना आहे, तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा। त्याचबरोबर दिव्यांग बांधवांना सुद्धा हप्ता जमा झाला नसेल तर त्यांनासुद्धा ही रिक्वेस्ट आहे, तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा, तुमचा हप्ता नेमका का आला नाही हे कारण जाणून घ्या आणि त्यानंतर मग त्यावरती काम करा। काही प्रोसेस बाकी असेल तर ती पूर्ण करा। जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हप्ता मिळणार नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच सांगत असते की तुमचा हप्ता अडकण्याचं नेमकं कारण काय आहे, हप्ता न जमा होण्यामागचं नेमकं कारण काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला हप्ता येणार नाही। कृपया करून जी प्रोसेस बाकी असेल ती प्रोसेस करून घ्या आणि या योजनेचा नियमितपणे सुरळीतपणे लाभ मिळवा। आता कळले असेल तुम्हाला की इतर लाभार्थ्यांना हप्ता नेमका कधी मिळणार आहे। जशी प्रोसेस शासन निर्णय निर्गमित होईल तसं तुम्हाला कळवणार आहे। त्यासाठी सुरुवातीला सांगितलं होतं सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।